शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे। जाहिरातीमधील व्यक्ती पॉर्न स्टार असल्याचा आरोप केला जातोय। राज नैनी यांच्या जाहिरातीवरून हा आरोप करण्यात आलेला आहे। तर आता आरोप आणि प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर भाजपने आता आरोप केलाय, तर भाजपच्या आरोपांवर मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पलटवार केला। प्रज्वल रेवण्णा हा पॉर्न उमेदवार असल्याचा आरोप आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला। औरतों के खिलाफ जुल्म नहीं रोक पा रहे, महंगाई को नहीं रोक पा रहे, बेरोजगारी को नहीं रोक पा रहे। लेकिन वॉर तो रुकवा दी ना पापा। देश की वाट लगा दी पापा, ऐसा बोलो बेटा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही निवडणुकीची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। यावेळेस वाद झालाय तो जाहिरातीतल्या कलाकारावरून। जाहिरातीमध्ये काम करणारा राज नैनी हा उल्लू ॲपवरील पॉर्न फिल्ममधील कलाकार असल्याचा आरोप भाजपने केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी जाहिरात करणाऱ्या कंपनीचा आणि आदित्य ठाकरेंचा संबंध काय, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे। जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे। जाहिरातीतल्या कलाकारांवर विचारलेल्या प्रश्नावरून सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे। नवनीत राणा आणि कंगना राणावतच्या अभिनयावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं? कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचंय त्यांना? खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर भाजपच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सेक्स स्कॅन्डलमध्ये सापडलेल्या प्रज्वल रेवण्णा याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना त्यांनी सवाल विचारले। मैं पूछ रही हूं, और जो एक्टर, जो पॉर्न कैंडिडेट आपने खड़ा किया है, जिन्होंने हजारों की संख्या में महिलाओं का उत्पीड़न किया है, अपनी घर की महिलाओं को नहीं छोड़ा है, घर में काम करने वाली वृद्ध महिलाओं को नहीं छोड़ा है, उसके बारे में आपका क्या विचार है? कोई प्रधानमंत्री और ये भाजपा के लोग जो मुंह खोलते हैं उनसे पूछे, प्रधानमंत्री माताओं और बहनों के बारे में बात करते हैं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये प्रज्वल रेवण्णा के बारे में क्यों नहीं बात की है? आदित्य ठाकरे यांनी देखील प्रज्वलच्या मुद्द्यावर भाजपचे नेते मूग गिळून गप्प का आहेत, असा थेट सवाल उपस्थित केला आहे। पण भाजपने पहिलं ते प्रज्वल रेवण्णावर बोलावं, ज्यांच्यासाठी त्यांचे सर्वोच्च नेत्यांनी येऊन प्रचार केला, त्यांना निवडणूक जिंकवण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे, आणि आता पळून गेलेत। भाजपने कुठेही अडवण्याचा प्रयत्न केला नाही, केंद्र सरकार हातात असून। मूळ गोष्ट म्हणजे रेवण्णावर पहिलं बोलावर। एवढा घाणेरडा प्रकार, एवढा राक्षसी माणूस आमच्या देशात येऊ शकतो आणि भाजप त्याला पाठिंबा देऊ शकतं, आणि भाजपातून अजूनही कोणी तोंड उघडायला तयार नाहीये। हा विचित्र प्रकार। वास्तविक पाहता कलाकार हा कलाकार असतो, पण धर्म, जाती, खाण्यापिण्याच्या मुद्द्यांवरून आता वाद निर्माण केले जात आहेत। असं असताना बी ग्रेड ॲपवरील कलाकारानं राजकीय प्रचाराच्या जाहिराती केल्यानं सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतं कोलीत दिल्यासारखं झालंय। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।